नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पक्षानं डावलल्यानं नाराज झालेल्या खासदार गांधींच्या सुपुत्रानं बंडाचं निशाण फडकवलं असून दक्षिणेतून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे। नगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी उमेदवारीची घोषणा केली। ज्या भाजपसाठी आपण अहोरात्र मेहनत घेत काम केलं त्या पक्षानं ऐनवेळी डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेल्या गांधी पुत्रानं पक्षाविरोधात बंड पुकारलाय। कार्यकर्त्यांची इच्छा लक्षात घेऊन वडिलांची तटस्थ भूमिका पाहता मी मोठ्यांविरुद्ध छोटा साधा कार्यकर्ता म्हणून लोकसभा लढवण्याचं ठरवल्याचं सुवेंद्र गांधींनी माध्यमांशी बोलताना म्हटलं। नगर दक्षिण मतदारसंघाच्या प्रत्येक गावात खासदार गांधींच्या माध्यमातून विकास करण्यात आला असून निधी देण्याचं काम केलंय। या माध्यमातून जमलेल्या समर्थकांची भावना लक्षात घेऊन निष्ठावंतांना डावलल्यानं भाजपाचा विचार घेऊनच मी लढाई लढणार असल्याचं सुवेंद्र गांधींनी स्पष्ट केलं। आज या ठिकाणी सर्व गांधी परिवारावर जे प्रेम करणारे कार्यकर्ते यांचा आज या ठिकाणी मेळावा झाला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सर्व कार्यकर्त्यांची मला 4 दिवसापासून एकच आग्रह होता की सुवेंद्र भाऊ तुम्ही या ठिकाणी अपक्ष लढा आणि या उद्देशानं मी साहेबांच्या कानावर टाकलं, पण साहेबांनी मला हो पण नाही पण नाही काही नाही सांगितलं। त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याचा विचार आहे की या ठिकाणी सुवेंद्र भाऊ तुम्ही इलेक्शन लढलं पाहिजे आणि 2019चं इलेक्शन निश्चितपणानं मोठ्या विरुद्ध सामान्य कार्यकर्ता या उद्देशाने निष्ठावान कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या उद्देशाने मी या ठिकाणी घोषणा केली की होणारी लोकसभा यामध्ये मी स्वतः इंडिपेंडंट फॉर्म भरणार आहे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर या इलेक्शनला सामोरं जाणार आहे। कारण की आज खासदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये आज असा कोणत्याही गावातला कानाकोपरा नाही त्या ठिकाणी खासदार साहेबांचा निधी आम्ही त्या ठिकाणी पोहोचवलेला नाही आणि त्या ठिकाणी आमचं विकास काम नाही। असं प्रत्येक गावामध्ये साहेबांचे विकास काम आहे आणि या विकास कामाच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते जोडली गेली, पक्षाशी जोडली गेली असेल, मित्रपरिवार म्हणून जोडली गेली असेल, या सर्व कार्यकर्त्यांचा एकच आग्रह होता की सुवेंद्र भाऊ या इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचं आहे। निश्चितपणानं या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी असतील, अमित शहा साहेब असतील, यांच्या विचारांनी मी प्रेरित झालेलो आहे आणि निश्चितपणानं आत्तापर्यंत पार्टीचं जे कार्यकर्ता म्हणून मी काम केले, पण या ठिकाणी जेव्हा निष्ठावान कार्यकर्ता जेव्हा आणण्यात होतो तेव्हा निष्ठावान कार्यकर्त्यातून एखादा कार्यकर्ता आग्रह असतो, प्रत्येक कार्यकर्ता आग्रह असतो की भाऊ या ठिकाणी आपण कुठं सामोरं गेलं पाहिजे। या उद्देशानं मी एक भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी इलेक्शनला सामोरं जात आहे। भाजपच्या राज्यातील खेळीनं हतबल झालेल्या खासदार दिलीप गांधींनी जुन्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेत थेट दिल्ली गाठली। मात्र राज्यातील नेतृत्वाची ताकद गांधींपेक्षा वरचढ ठरल्यानं गांधींचा पत्ता कट झाला। यानंतर स्वतः गांधी बंडखोरी करतील असं वाटत असताना गांधी यांनीही विखे पॅटर्न राबवीत मुलगा स्वतंत्र आहे, त्याचा निर्णय तो घेऊ शकतो असं म्हणत मुलाला पुढे केल्याची चर्चा आहे। त्यामुळे सुवेंद्र गांधी नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतात हे येत्या काळातच स्पष्ट होईल। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।